नमस्कार, मी डॉक्टर राजेश हराळ पाटील आज आपल्यासाठी घेऊन आलोय पानिपतकार विश्वास पाटील यांनी लिहिलेली पांगिरा। खरं तर पांगिरा म्हणजे आपल्या भारतातील प्रत्येक खेड्याची एक प्रातिनिधिक स्वरूपाची कथा आहे। यामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे, मराठीमध्ये एक म्हण आहे, गाव तसं चांगलं पण विशीला टांगलं। यामध्ये सर्व गुण संपन्न असलेला गाव, जुन्या जमान्यातील चालत असलेला गावगाडा, पाटील कुलकर्ण्यांची असलेली सत्ता आणि त्यातून खरोखर त्या काळी असणारी बलुतेदारी, त्या काळी गावात असलेली व्यवस्था आणि त्यातून कारभार पूर्णपणे व्यवस्थितच चालत होता। कदाचित आपल्या वयाच्या पिढीनं ते पाहिलेही नसेल, पण निश्चितच आपल्या वडिलांच्या पिढीनं किंवा जुन्या जाणत्या लोकांनी ते अनुभवलेलं आहे। पण बदलत्या काळानुसार गावाची व्यवस्था, लोकशाही, सहकार, दूध संघ, मार्केट कमिटी, ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, थेट आमदारकी आणि थेट विधानसभा लोकसभेपर्यंत इथपर्यंत पोचलेलं राजकारण। आणि या राजकारणामुळं गावात उभे राहिलेले प्रश्न, गावातील ज्या जुन्या समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेमध्ये झालेले बदल या कादंबरीमध्ये आपल्याला बघायला मिळतात। विश्वास पाटील साहेबांनी अतिशय सुंदर अशा रीतीने या पांगिरामध्ये प्रत्येक गावाचं वर्णन केलेलं आहे। ही जी व्यवस्था आहे, या व्यवस्थेमध्ये तलाठी, ग्रामसेवक, कलेक्टर, तालुका पंचायत अधिकारी या सर्वांच्या सहकार्याने होत असलेला विकास आणि या विकासाच्या नावाखाली गावाचा होत असलेला ऱ्हास, प्रत्यक्षात दिवसेंदिवस गावामध्ये वाढत चाललेले तंटे, प्रत्येक गावकऱ्याचं, प्रत्येक भावाचं, प्रत्येक भाऊबंदकीचं कोर्टात किंवा कलेक्टर कचेरीत चालत असलेलं भांडण, यातून शहरामध्ये वाढलेल्या फेऱ्या आणि यातून या व्यवस्थेतून उभे राहिलेले बेरकी दलाल या पांगिरामध्ये आपल्याला बघायला मिळतात। आणि सहकाराचं राजकारण, दूध संघाचं राजकारण, यातून प्रत्येक घरामध्ये राजकारण पोचलं। याच्यामध्ये गावाचा ऱ्हास झाला। शेती करताना पाण्याचा केलेला प्रचंड अमर्यादित वापर, प्रचंड केलेली वृक्षतोड आणि यातून नवीन निर्माण झालेले प्रश्न, युवकांमधील वाढत चाललेली व्यसनाधीनता आणि यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी प्रत्येक शेतकऱ्यानं, प्रत्येक समाजकारणानं, प्रत्येक राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलानं वाचावी अशी ही कादंबरी। किमान आपल्याला लक्षात येईल की आपलं काय चुकतं आणि यातूनच आपल्याला भविष्यात काही चुका टाळता येतील। आपल्या गावाचा होत असलेला ऱ्हास आपल्याला वाचवता येईल। प्रत्येकानं वाचावी अशी कादंबरी। ही कादंबरी वाचताना आपल्या प्रत्येक कादंबरीमध्ये आपण स्वतः भेटतो। आपल्याला गावचा सरपंच भेटतो, तलाठी भेटतो, ग्रामसेवक भेटतो, जिल्हा परिषद सदस्य भेटतो, तालुका पंचायत समितीचा सदस्य भेटतो, जिल्हाधिकारी भेटतात, प्रत्यक्ष आमदार खासदार सुद्धा भेटतात। अशी अतिशय सुंदर अशी कादंबरी प्रत्येकानं वाचावी, प्रत्येकानं आपल्या संग्रही ठेवावी। जय हिंद, जय भारत।